पण एक आहे, जोवर तुम्ही इथून जात नाही तोवर मीही इथून हलणार नाही. इथे थांबून माझं डोकं खाऊ नकोस. मी एक काम करू का? त्यापेक्षा मी सरांना बाहेरच बोलवून घेते ना. म्हणजे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर डायरेक्ट सरांना विचारा. हे असं लपून छपून ऐकण्याची गरज नाही पडणार तुम्हाला. जहागीरदारांचं नाव तुझ्या पाठीशी लागलंय म्हणून खूप तोंड चालतंय ना तुझं. ज्यावेळी मी तुला या घरातून बाहेर काढेन ना, तेव्हा बरोबर तोंड बंद होईल तुझं. वाव, नाईस. बरं वाटतंय ना? हा बरं. अगं बेस्ट वाटतंय, बेस्ट. काय फिलिंग आहे. वाव. चालू काय म्हणतात का ते काहीतरी मिळतं आपल्याला, असं काय ते स्वर्ग सुख. स्वर्ग सुख मिळाल्यासारखं वाटतंय मला. हो का? मग काय, सिरियसली तुझ्या हातात ना जादू आहे जानू, जादू. अरे हसतोस काय? मी ना आता 20 वर्ष मागे गेलोय. तुला आठवतं लहानपणी तू अशी तेल मालिश करून द्यायचीस आणि मग मी झोपायचो, आणि मी एकदा झोपलो की सकाळी काही केल्या उठायचोच नाही. आठवतंय ना? आठवतंय म्हणजे काय, चांगलंच आठवतंय. आई मुलांच्या कुठल्याच गोष्टी विसरत नसते कधी. बरं मला सांग, सईशी भांडलायस ना आज? खरं तर भांडायचं नव्हतं ग मला. मस्करी करायला गेलो आणि सगळं उलटच झालं. त्यानंतर मग ऑफिसमध्ये होतो, तिकडे जरा धावपळ सुरू होती, गोंधळ होता. तेवढ्यातच साईंचा फोन आला आणि सगळ्या राग ना त्यांच्यावर. एक मिनिट, तुला कसं कळलं की आमचं बिनसलंय म्हणून? नो, आय मीन सई काही बोलल्या का तुला? नाही, ती काही बोलली नाही मला, पण तिचं तोंड बघूनच मला कळलं की हे आमच्या चिरंजीवांचेच प्रताप आहेत. नो अगं, चुकलंच माझं. मान्य करतोच मी. आणि म्हणूनच तर मगाशी काय? काय नाही, म्हणवेन मी त्यांना. तिची समजूत घाल आणि जे काय असेल ते आजच्या आज मिटवून टाका. नवरा बायकोंमधली भांडणं फार काळ ताणायची नसतात, लवकर मिटवायची असतात. कळलं का? हो. मला तुमचा संसार असाच बहरलेला बघायचा आहे. तुम्हा दोघांना कायम एकत्र आनंदी बघायचंय मला.